साक्षी, काय करतोयस तू? असं वाटतंय काहीतरी रहस्य सोडवत आहेस. अरे नाही दादा, हे आपलं सरकार कसं काम करतं याबद्दल आहे. मी भारताच्या सरकारच्या संरचनेबद्दल शिकत आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे. क्या बात आहे. हे एक चांगलं टॉपिक आहे. तुला ते अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगायचं का? हो, उत्तम होईल. प्लीज सांग ना. सांगतो. भारताचे सरकार 3 स्तरांमध्ये विभागले गेले आहे. केंद्रीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार. प्रत्येक स्तराची स्वतःची जबाबदारी आहे आणि हे सर्व एकत्रितपणे सुनिश्चित करतात की भारताच्या मोठ्या आणि विविध देशातील कामकाज सुरळीतपणे चालू आहे की नाही. 3 स्तरांचं सरकार का आवश्यक आहे? भारत खूप मोठा देश आहे, ज्यात 1.4 अब्ज लोक, विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर स्वतःची कामं आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे स्थानिक समस्यांचा स्थानिक पातळीवर आणि राष्ट्रीय समस्या केंद्रीय पातळीवर सोडवता येतात. केंद्रीय सरकार. केंद्रीय सरकार म्हणजे मुख्य प्रमुख. हे संपूर्ण देशाचे व्यवस्थापन करते आणि त्या मुद्द्यांवर काम करते जे संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचे आहेत. जबाबदाऱ्या. संरक्षण. देशाचे संरक्षण करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा वापर. परदेशी संबंध. भारताचे प्रतिनिधित्व जगभर करताना संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनांमध्ये केंद्रीय सरकार काम करते. चलन आणि बँकिंग. पैसे छापणे आणि राष्ट्रीय बँका जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI यांचे व्यवस्थापन करणे. केंद्रीय सरकारचे नेतृत्व कोण करते? प्रधानमंत्री केंद्रीय सरकारचे नेतृत्व करतात आणि राष्ट्रपती व संसद त्यांना सहकार्य करतात. संसद देशासाठी कायदे बनवतात. राज्य सरकार. आपण आता राज्य सरकारबद्दल बोलूया. भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे सरकार आहे. यांच्या जबाबदाऱ्या पाहूया. पोलीस आणि कायदा व्यवस्था. राज्यातील सुरक्षेचे पालन करणे. शिक्षण. राज्यातील शाळा व महाविद्यालये चालवणे. आरोग्य सेवा. राज्यातील रुग्णालये आणि आरोग्य योजना चालवणे. राज्य सरकारचे नेतृत्व कोण करते? प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री असतो, जो त्या राज्याचा प्रमुख असतो. राज्यपाल हा केंद्रीय सरकारचा प्रतिनिधी असतो. स्थानिक सरकार. शेवटी आपल्याकडे स्थानिक सरकार आहे, जे लोकांच्या जवळ असते. स्थानिक सरकारचे प्रकार. महानगरपालिका. शहर आणि गावांचे व्यवस्थापन करतात. उदाहरणार्थ मुंबई महापालिका. मुंबईतील कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि स्ट्रीट लाईटची काळजी घेतात. ग्रामपंचायत. गावांचे व्यवस्थापन करतात. जलपुरवठा, स्वच्छता आणि छोट्या रस्त्यांची दुरुस्ती अशा गोष्टी हाताळतात. तर प्रत्येक स्तराचे स्वतःचे कार्य आहे. होय, अगदी बरोबर. उदाहरणार्थ केंद्रीय सरकार एक शाळा प्रकल्पासाठी निधी देईल, राज्य सरकार त्याचे नियोजन करेल आणि स्थानिक सरकार त्याचे निर्माण करेल. धन्यवाद दादा. आता मला सरकार कसं चालतं हे पूर्णपणे कळलं आहे. खूप छान. मला आनंद झाला. सरकार म्हणजे एक संघ आहे, ज्यामध्ये प्रत्येकाच्या भूमिकेला महत्त्व आहे. सर्व एकत्रितपणे देशाच्या कार्यकाळात मदत करतात. हो, आणि मी आपल्या स्थानिक सरकारबद्दल अजून माहिती काढेन. ऑल दी बेस्ट.